स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची परंपरा असलेल्या राजाराम कॉलेजमधील भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या आंदोलकांनाच बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे युवा सेनेचे मंजित माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आगामी काळात कोल्हापूर शहर किंवा जिल्ह्यातील कॉलेजची परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण मंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घातलं पाहिजे आणि अशा गलतान कारभार करणाऱ्या शिक्षक आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्राचार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी कोल्हापूर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। यावेळी जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, उपजिल्हा प्रमुख बंडा लोंढे, शहर प्रमुख सुमित मेळवंकी, ओंकार मंडले, अक्षय घाडगे, प्रथमेश देशिंगे, उपशहर प्रमुख अक्षय मोरे, आदित्य हुलजी, उपतालुका प्रमुख संकेत गुरव, शिवसैनिक अक्षय बागी, प्रमोद डोंगरे आदी उपस्थित होते। शिक्षण मंत्र्यांचा पीए येतो, कोणतरी तोते आणि शिक्षण मंत्र्यांचा पीए म्हणून सांगतो। अनेक लोक सकाळी येतात आणि आपल्या कंस्ट्रक्शन साईडवर जातात, अनेक लोक वर्षानुवर्षे आहेत। अशी विविध 10 मागण्यांची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली होती। यानंतर आम्हाला आमच्या सोर्सेसनुसार कळालं की आम्ही गेल्यावर 2 दिवसांनी तिथं प्राचार्यांची शिक्षकांची मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये विद्यार्थी संघटना इथनं परत आली तर त्यांना तोंडायला किंवा अंगावर काळे झेंडे दाखवायचे आणि त्यांना विरोध करायचा। एक कोणतरी अधिकारी इथं बरळला की माझे खूप मोठे अधिकारी ओळखीचे आहेत त्यांना दाखवतो। ही सतर्कता लक्षात घेऊनच आम्ही दिनांक 19 रोजी जिल्हा प्रमुख पोलीस जे आहेत एसपी साहेब त्यांना आणि राजारामपुरी पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज केला होता। यातून युवा सेनेची खोटी बदनामी होऊ शकते हे आम्ही आधीच सांगितलं होतं, पण कोल्हापुरातील एका लोकल चॅनेलनी 2 दिवसापूर्वी काहीतरी बातमी लावली की युवा सेनेचे लोक आले, दंगा केला, खंडणी मागितली, हे मागितली, ते मागितली। मला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगायचं आहे, खंडणी मागणारी लोक कधी मुख्यमंत्र्यांना मेल किंवा बायपोस्ट करत नाहीत, बातमी लावत नाहीत। आम्ही तर शिवसेना प्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे मावळे आहोत। त्यांच्याकडे आमच्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत, म्हणून ते पितळ उघडे पडून आम्हाला बदनाम करायचा त्यांनी कट रचलाय। माझी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती आहे मंत्र्यांना की येणाऱ्या काही दिवसात हे जे शिक्षक स्वतः मालक बनू लागले आहेत यांच्यावर कारवाई करा, अन्यथा शिक्षक, पालक आणि कोल्हापुरातल्या तालीम संस्था मिळून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवतील।